तुझ्या मालकीन बाई आहेत का रे? कोण? रत्नप्रभा मॅडम का? हा. तुम्ही कोण म्हणायचं? अरे मी काय हा ड्रेस घालून फॅशन परायला झालेला वाटतोय का? अरे मी भटजी, नातू भटजी. हा, आता ओळखलं. चला दाखव. नुसतं भलतं सलतं दाखवू नको, म्हणजे झालं. मॅडम पशी महाराज पाठवा त्यांना. महाराज नमस्कार मॅडम. मी नातू भटजी. आपल्या मुली लग्नाच्या आहेत असं समजलं. आपल्याकडची स्थळं दाखवावीत म्हणलं तुम्हाला. माझ्याकडे फोटो आणि पत्रिका दोन्ही आहेत. ही फोटो ही पत्रिका. फोटो ठीक आहे. मुलगा काय करतो? मुलगा वकील आहे. 5-50 कमवतो. दिसायला स्थळ पण चांगलं आहे. तुमच्या मुलीला शोभेल असं. ते आम्ही ठरवू भटजी महाराज. हे असल्या लबाड माणसाला आम्ही आमचा जावई म्हणून कदापि स्वीकार करणार नाही. पण तर कसं आमच्या तोलामोलाच हवं, तरच आम्ही सोयी करायला तयार आहोत. पण अहो, आमच्या मुली लाख लाख रुपये पगार घेतात. ही असली फडतू स्थळं आम्ही पाय पुसतीलाही ठेवत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा गुरुजी. गुरुजी नाही भटजी. हो हो, तेच ते. बरं असू द्या. आपल्याकडे स्थळाला कमी नाही. हे फोटो आणि आणखी एक आहे ही पत्रिका. हे काय आहे? पुन्हा एकदा सांगते, ही असली वाडीवरची स्थळं आम्हाला चालणार नाही. पण आपण तर वाडीवरलेच ना. ही वाडी वेगळी, सुतडाकुतडातली नाही. त्यामुळे जास्त फाटा फोडू नका. बरं राहिलं. बरं, काय घेणार तुम्ही? चहा की दूध? दूधच घ्यावं म्हणतो. बाळबा, ए बाळबा, कुठे कडमडलास? बरं भटजी, या आता तुम्ही. बरं ते दूध तर येतं आम्ही. काय मॅडम आहे? चहा तर नाही ना, दूध बी नाही. चहा बी. असं का म्हणताय? आमच्या मॅडम लय चांगल्या. त्यांनी त्यांचा मोबाईल त्यांच्यावर ठेवलाय आणि त्याचं कवर का नाही मला वापरायला दिलंय. हे बघा. तू तुझी मॅडम दोघं बी सारखे. राम राम ताई. तातडीनं बोलवणं धाडलं. हरिबा, मंत्रसंत्रांच्या गोतावळ्यातून बाहेर काढायचं म्हणजे? आता मोठी आसामी. बोलवलं तर नाही गेलं तर पुन्हा ते दारात उभे तरी करतील का? तेव्हा लागते सांभाळायला. बरं बोला बाईसाहेब. आता आमच्या पोरी उपवर झाल्यात, कमवत्या बी आहेत. त्यामुळं एकदा का त्यांचं उरकवून टाकलं की आम्ही कसे मोकळे. हो, पोरीची जात ती घरात किती दिवस उजवायची? वेळ एकदा गेली ते बरं नाही ना. तर आमच्या तोडीचं स्थळ दाखवा म्हटलं. नाही, तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये फिरतात.
म्हणून म्हटलं. बर, एक स्थळ तुमच्या योग्यतेचं आहे. हे पहा, पत्रिका आणि मुलाचा फोटो. काय हरिबा, चेष्टा करताय हो आमची? मुली लाखात कमवतात आणि हे सुट्ट्यात. बर, हे पोरग एकुलता एक आहे. पुण्यात नोकरीला आहे, पण प्रायव्हेट मध्ये. प्रायव्हेटला किंमत नाही हो, सरकारी तरी असावी. गाडी बंगला पुणे मुंबईत पाहिजे. काय हरिबा तुम्ही, एखाद्या मंत्र्यासंत्र्याचं तरी पोरगा आणायचं ना. तुम्ही काळजी करू नका, तुमचं पाकिट तुम्हाला मिळणार. ताई, तुमचं खरं आहे, पण समोरच्याच्या ही अपेक्षा मोठ्या असतात. मग आमच्या पोरींत काही कमी आहे? तालेवार घरानं देखण्या पोरी, अजून काय हवंय? बर, निघू? ते चहाचं नको. नको नको. बाळबा, ओ बाळबा. जी मॅडम. जेवणाचं काय ते बघा. हो जी. काय गोर लावून ठेवलंय एजंट्सनी. आता पटजी बी येईना आणि हरिबा बी भेटेना. काय करावं, काय कळना. आज मालक येणार आहेत की नाही शेतावरून? येणार म्हणत होते. बरं, ते नाथू भटजी आणि हरिबा भेटले होते का रस्त्यात? नाही बा, एका टायमाला बाजारात मिळतो. अरे मग सांगायचंच ना, आम्ही बोलवलंय म्हणून. सांगितलं तर म्हणाल. अरे नाही रे, तुमच्या योग्यतेचं तालेवार घरानं अजून नाही सापडलं. सापडलं की त्याला दावणीला बांधून तुझ्या मालकीनबाई समोर हजर करतो बघ. पण कवा? अरे ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. जा मालकीनबाईला तुझ्या जाऊन सांग. वैताग आला, चल येतो. हा तुझा वेडेपणा होतोय आपल्या दारावर आलेल्या प्रत्येक स्थळाला तू हकलून लावलीस. आता भोग त्याची फळ. तुला कळतंय का, आता पोरींची वय वाढायला लागली. हे असं चालू राहिलं ना, मग मात्र परिणाम भोगावे लागतील. बाळप्पा,
ते भटजी आणि हरिबांचं घर दाखवा. होय